जन्मविश्रा. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या कोल्हापूरचे राजे म्हणून ओळखले जाणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज 151वी जयंती आहे. त्यानिमित्त आज आपण ही बालसभा आयोजित केलेली आहे. मी कुमारी शयू संदीप येळगुडकर आपणा सर्वांच्या इयत्ता 4थी अ च्या वतीने या बालसभेमध्ये सहर्ष स्वागत करते. संक्रमण आहे तेजाचे, अंधाराकडून प्रकाशाचे, औचित्य साधुनी बालसभेचे स्वागत करीते तुम्हा सर्वांचे, स्वागत करीते तुम्हा सर्वांचे. आज बालसभेचे अध्यक्षस्थान आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ आत्रा मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे प्रतीक रूपाने या ठिकाणी आगमन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. नमस्कार, ओळखलात का मला? बरोबर, मी राजश्री शाहू महाराज बोलतोय. आमचे मूळ नाव यशवंतराव होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील गाडगे घराण्यात आमचा जन्म झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी आम्हाला दत्तक घेतले आणि आमचे नाव शाहू महाराज भोसले ठेवले. आता आमच्या कार्याचा थोडा आढावा घेऊया. वसा घेतला समाज सुधारणेचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, प्रतिकार केला दुष्ट जाती भेदाचा, समाज सुधारक झालो मी या रयतेचा, समाज सुधारक झालो मी या रयतेचा. अस्पृश्यता, जातीभेद, धर्मभेद अशा अनेक रूढींनी ग्रासलेल्या समाजात सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक कायदे अंमलात आणले. अनेक जमातीमधील लोकांना चोऱ्या, दरोडे अशा गुन्हेगारांपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही आमच्या संस्थानांमध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या दिल्या. देवदासी प्रथा, जातीभेद नष्ट व्हावे यासाठी कायद्याची निर्मिती केली. आंतरजातीय, आंतरधर्मीय आणि विधवा विवाह यासाठी कायदेशीर मान्यता दिली. तसेच राधानगरी धरणाची उभारणी केली. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. कोल्हापूर संस्थानामध्ये संगीत, चित्रकला, चित्रपट, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना आश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन दिले. सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. राजवैभव थोर असेल पण मी रयतेशी वचनबद्ध आहे, पण ती वचनबद्धता त्या राजवैभवाहून थोर आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मी अज्ञानी, गरिबी व बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत मी सांभाळले. आता तुम्हाला जमेल तशी मदत इतरांना करावी हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. सोने उधळा, जय जयकार करा. हिरे माणते सोने उधळा, जय जयकार करा. जय राजर्षी शाहू राजा, तुझला हा मुजरा, तुझला हा मुजरा. मी आता मुजरा कोणाला केला तर आपल्या कोल्हापूरचे राजे. बघा, आपल्या कोल्हापूरचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना. आजच्या या बालसभेच्या अध्यक्षा आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आत्रा मॅडम, माझ्या सर्व भगिनी, ज्येष्ठ कनिष्ठ सगळ्या सहकारी शिक्षिका,
इथं प्रतिकृपात असलेले शाहू महाराज, माझ्या तुम्ही सर्व गोड लाडक्या प्रिय विद्यार्थिनी, आज सकाळची शाळा असून सुद्धा तुम्ही छान उत्साहाने हजर आहात। या सगळ्यांचं आज खूप खूप मुलींचं कौतुक आहे। आजच्या या बालसभेस आपण सुरुवात करत आहोत आणि 4थी अ वर्गाने आज मला भाषण करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे पण आभार आहे। बघा, आज आपल्या कोल्हापूरचे राजे, आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या कोल्हापूर करवीर नगराचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची 151वी जयंती आहे। त्यांचा जन्म, छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म आजच्याच दिवशी 26 जून 1874 रोजी झाला होता। त्यांच्या आईचे नाव काय आहे सांगा ग? राधाबाई। छान, तुमच्या सगळ्यांचं लक्ष आहे बघा। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे, बरोबर आहे। त्यांचा जन्म कुठे झाला ग? त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झालाय। बघा, कसबा बौडा येथे लक्ष्मी पॅलेस आहे, पॅलेस म्हणजे राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता। आणि ह्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा ते साधे सरळ होते। त्यांचे वडील कागल या संस्थानाचे तिथं ते अधिकारी होते। कुठल्या गावात अधिकारी होते? कागल या गावी। आणि त्यावेळी त्यांचं मूळ नाव म्हणजे जेव्हा शाहूराजे जन्माला आले तेव्हा जयसिंगरावांनी त्यांचं नाव यशवंत ठेवलेलं होतं। ते यशवंत आबासाहेब घाटगे असं त्यांचं पूर्वीचं नाव होतं। आणि हे हळूहळू त्यांचं शिक्षण सुद्धा चालू होतं। पण त्याच दरम्यान आपल्या कागलचे राजे जे होते राजाराम महाराज, त्यावेळी ब्रिटिशांचा म्हणजे इंग्रज लोकांची आपल्यावर सत्ता होती। आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं होतं, त्यावेळी राजाराम महाराजांना कैद करून ठेवलं होतं। आणि कैदेत असल्यामुळे ते आजारी पडले आणि कालांतराने मृत्यू पावले। आणि या राजाराम महाराजांची पत्नी आनंदीबाई, चौथे शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांना काय केलं होतं, मूलबाळ नव्हतं। हा इंग्रज सरकारचा त्यावेळी एक नियम होता, ज्या राजाला मूल नसेल त्याचं संस्थान काढून घ्यायचं, म्हणजे ते गाव ते शहर काय असेल ते आपल्या ताब्यात घ्यायचं। मग त्याच वेळी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नीने आनंदीबाईंनी काय ठरवलं, तर आपल्याकडे जे संस्थानामध्ये कामाला हे जयसिंगराव घाटगे आहे त्यांच्या मुलाला आपण दत्तक घ्यायचं। दत्तक घ्यायचं म्हणजे आपलं करून घ्यायचं। आणि मग त्यांनी या यशवंतांना दत्तक घेतलं आणि त्यांना मग राजे केलं आणि त्यांचं नाव यशवंत बदलून काय ठेवलं, मग शाहू ठेवलं। आणि मग ते शाहू छत्रपती शाहू महाराज झाले, तेव्हा ते राजे झाले। त्यांना 1884 साली दत्तक घेतलं आणि छान मोठा कार्यक्रम केला, दत्तक विधी केला। त्यांचं नाव बदलण्यात आलं, त्यांना अंगावर राजवस्त्र घालण्यात आली, म्हणजे जसा राजाचा पोशाख असतो। आता तुम्ही बघितलंय, हा फक्त ते 10 वर्षाचे, म्हणजे तुम्ही 4थी पासून 5वीत जाताय ते वय, म्हणजे आता जे शाहू महाराज आहेत ना त्याच वयाचे साधारण थोडस मोठं। आता आपण शाहू महाराजांचा पण पोशाख पाहतोय, हा साधा आहे का थोडासा वेगळा आहे ग? तुमची आई म्हणजे बाबा वगैरे काका कपडे घालतात तसा आहे काय? हा महाराजांचा वेश वेगळा आहे, वेगळा आहे। महाराजांचा पोशाख तसं वयाच्या 10व्या वर्षी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांना राजाची वस्त्रे परिधान करण्यात आली। आणि हे जे यशवंत शाहू महाराज होते ते साधे सुधे नव्हते, लहानपणापासून असं गुटगुटीत बालक होतं, सुदृढ बालक होतं, तब्येत अगदी चांगली होती, उंच पुढे होते, पण दिसायला चांगले 15-16 वर्षाच्या मुलासारखे दिसत होते, राजबिंड एखाद्या मुलासारखे दिसत होते राजघराण्यातल्या। म्हणून त्यांना दत्तक घेतलं, दत्तक विधी झाला आणि ते शाहू राजे झाले। मग गोखले गुरुजींच्याकडे त्यांचं शिक्षण चालू झालं। आता हा साधा सुद्धा मुलगा नाही, राजा झालेला। मग त्यांना त्यांच्या राजाच्या ह्याच्यासाठी योग्य असणारं शिक्षण दिलं। मग कुठलं दिलं असेल शिक्षण सांगा? कुठलं शिक्षण दिलं जातं?
घोडेस्वारी करणे, घोड्यावर बसणे, रथ चालवणे, पोहणे, हत्यार विविध चालवणे म्हणजे तलवार चालवता आली पाहिजे, त्या काळात बंदुकीचा शोध होता, बंदूक चालवता आली पाहिजे, शिकार करता आली पाहिजे. आता आपल्याला प्राणी फार कमी दिसतात, पण पूर्वी आपल्या शाळेभोवती पण खूप मोठं जंगल होतं. मग असं घर कमी आणि आजूबाजूला जंगलाचा परिसर होता, त्यामुळे शिकारीचं शिक्षण पण पूर्वी दिलं जायचं. आणि याच्या जोडीला अभ्यासाचं पण शिक्षण दिलं होतं बरं का. म्हणजे शाहू महाराजांना छान लिहिता वाचता पण येत होतं आणि त्यांना सगळं लष्करी शिक्षणासारखं स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा शिक्षण देण्यात आलं होतं. आणि यातूनच लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड आणि शिकारीची आवड निर्माण झाली होती. आणि मग त्यांनी काय केलं बघा, जेव्हा ते राजे झाले त्यांनी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यांनी ठरवलं की आपल्या समोर असणारा समाज हा बहुजन समाज आहे. म्हणजे इथं अगदी गरीबापासून श्रीमंतापर्यंत माणसं आहे, पण त्यांच्यामध्ये अज्ञान भरपूर आहे. शिक्षणाच्या सोयी होत्या पण कोण शिकवतच नव्हतं. मग त्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलली, लोकांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने वगैरे पावलं उचलली. आता बघा, मी तुम्हाला त्यांचं कार्य नंतर सांगते. आता त्यांनी पहिल्यांदा काय केलं हे थोडक्यात सांगते. त्यांना कुस्तीची आवड होती म्हणून स्वतः अनेक तालमी काढल्यात कोल्हापुरातल्या. एखाद्या तालमीचं नाव माहितीये का ग तुम्हाला? तालीम म्हणजे तिथं कोण असतात त्या तालीम मध्ये? खेळतो कोण? पैलवान. पैलवान कसा असतो? जाडजूड असा, उंच, पुरा तगडा असतो की नाही? मग अशा त्यांनी अनेक 100 पेक्षा जास्त कोल्हापुरात आपल्या तालमी काढलेल्या आहेत. आणि या तालमीमध्ये जे पैलवान असतात ना त्यांना मल्ल असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मल्ल. मग त्या तालमीमध्ये त्यांनी लाल मातीचे आखाडे तयार केले. म्हणजे गोल किंवा चौकोनी आकारात लाल माती टाकून घेतली जाते. मग मातीत सुद्धा कुस्ती खेळतात आणि मॅटवर सुद्धा कुस्ती खेळतात. पण शाहू महाराजांच्या काळातली कुस्ती ही लाल मातीवरची होती. खेड्यापाड्यातली मुलं कुस्ती खेळायला यायची, त्यांची इच्छा असायची, पण खायला प्यायला भरपूर मिळायचं नाही. त्यामुळे सुरुवातीला ते मल्ल किंवा पैलवान असे बारीक असायचे, कारण पोटाला भरपूर खायला मिळायचं नाही. मग शाहू महाराजांनी यावर उपाय म्हणून काय केलं माहितीये काय? तिथं जी तालीम असायची की नाही तिथं बदामाच्या पोत्यांची, पोती म्हणजे आम्ही तुमच्या घरी पिशवी असते एवढी एवढीशी बदामाची असते ना घरी, किंवा बाटलीमध्ये काजू असतात. पण शाहू महाराजांनी या आखाड्यामध्ये जिथं आपली तालीम असायची अशी बदामाच्या पोत्यांची थप्पी लावली होती. थप्पी म्हणजे उंच रचल्या होत्या अशा, पोत्यांवर पोती भरपूर पोती असायची. असं प्रत्येक तालमीमध्ये बदामाच्या पोत्यांची थप्पी. प्रत्येक पैलवानांना खाण्यासाठी खुराक म्हणजे खारी, त्याच्यानंतर रबडी असायची, दूध असायचं, लोणी असायचं. म्हणजे त्यांचं शरीर कमवण्यासाठी जे खायला लागायचं ते फुकट ठेवलं होतं. फुकट. आणि ते खायचे बरं का पैलवान सुद्धा. आणि त्यांनी प्रत्येक तालमीत एक बोर्ड लावला होता. तो बोर्ड फलक काय होता मी काय? पहिली शरीर संपत्ती. बघा, कुठली संपत्ती सांगितली? पहिली. दुसरी पुत्र संपत्ती. कुठली? आणि तिसरी संपत्ती त्यांनी सांगितली होती धन संपत्ती. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमचं शरीर कमवा, तुम्ही तंदुरुस्त राहा, आरोग्य संपन्न राहा. त्याच्यानंतर तुमची मुलं बाळ लग्न झाल्यानंतर, आणि तुम्ही नंतर शरीर चांगलं ठेवलं, लग्न झालं तर चांगलं वागून आपण चांगल्या मार्गाने धन कमवायचं. मग आपलं आयुष्य सुखी समाधानी होतं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना आधी त्यांनी आपलं शरीर कमवायला सांगितलं. मग हे मल्ल पैलवान यायचे रोज सकाळी लवकर उठायचे 3 वाजता. आणि हे तुमच्यासाठी लहान लहान मुलं यायची. मग तुम्ही बघा, आता जांभया द्यायला लागलाय, आळस द्यायला लागलाय, कितीला उठून 6ला. ते तर पैलवान सकाळी 3ला 4ला उठायचे आणि उठायला कंटाळा करायचे. म्हणून शाहू महाराज काय करत असतील ग? काय केलं असेल समजा त्यांनी? ते स्वतःच लवकर उठून यायचे, तालमीत जायचे आणि झोपलेल्यांना जाग करायचे. मग कधी बसायचे, मग त्यांना न्यायचं आणि हौदाच्या गार पाण्याखाली बसवायचे आणि चावी सोडायची. आता तुमच्या अंगावर गार पाणी शिंपडलं तर तुम्ही फ्रेश व्हाल की नाही? लगेच असं अंगावर तुमचे शहारे येतील.
तसं शाहू महाराज काय करायचे, स्वतः सकाळी लवकर उठायचे आणि त्या आखाड्यामध्ये जायचे, तालमीत जायचे आणि काय करायचे, त्यांना उठलं की पटकन गार पाण्याने आंघोळ करायला लावायचे आणि मग त्यांचा व्यायाम घ्यायचे आणि मग या कुस्त्यांच्या याच्यासाठी योग्य असणारा व्यायाम सगळा स्वतः करून घ्यायचे. त्यांच्या खाण्यापिण्याकडे स्वतः लक्ष द्यायचे आणि अशा पद्धतीनं त्यांनी अनेक कुस्त्यांच्या म्हणजे तालमी काढल्या. त्या पैलवानांना खाण्यापिण्यासाठी स्वतः सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं आणि 100हून अधिक तालमी काढून आपल्या कोल्हापुरात पहिल्यांदा कुस्ती सुरू केली आणि ती पूर्ण जगभर पसरवली. पूर्ण जगात, फक्त भारत देशात नाही. आणि असं कोल्हापूरची कुस्ती जगभर पसरवणारे असे हे राजे होते. आता त्यांची उंची 6 फूट होती. आता आपल्या कोल्हापूरमध्ये भवानी मातेचे एक मंदिर आहे. कुणी कुणी बघितलंय का? कुणी कुणी बघितलंय? जुना राजवाडा आहे, पोलीस स्टेशन आहे, भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिराच्या तिथं भवानी देवीचं मंदिर आहे. तिथं तुम्ही आतमध्ये गेलाय? काय काय आहे सांगा त्या भवानी मंदिरामध्ये? हा, रथोत्सव असतो महालक्ष्मीचा आपला. हा, मग काय काय आहे सांगा तिथं भवानी मंदिरात? मोठाच्या मोठा शाहू महाराजांचा पुतळा बघितलाय काय? तो पुतळा सुद्धा आपल्याला मान वर करून बघावा लागतो आणि खरोखर शाहू महाराज 6 फुटापेक्षा उंच होते, अंगाने बलदंड होते. हा, आणि त्यांनी अनेक प्राण्यांची शिकार जी केली ती हरण, काळवीट, तिथं चित्ता बिट्ट्या मारून ठेवलेले बघितलं काय? सुरुवातीलाच एक मोठाच्या मोठा गवा आहे बघा. हे केमिकल घालून म्हणजे रासायनिक पदार्थ घालून, भुसा घालून त्यांनी शिकार केलेले हे प्राणी तिथं ठेवलेले आहेत. आता मात्र शिकारीला बंदी आहे, आपल्याला शिकार करता येत नाही. पण त्यावेळी जंगली प्राण्यांचा सुळसुळाट असायचा म्हणून ती शिकार करायला त्यावेळी परवानगी होती, पण राजे लोकच करायचे आणि त्यांनी ती शिकार केलेले तिथं प्राणी ठेवलेले आहे. मग या भवानी मंडपामध्ये जुना राजवाडा होता आणि आता नवीन राजवाडा कुठं आहे? महावीर कॉलेज जवळ एक नवीन राजवाडा आहे, बघून या. 30 ते 50 रुपये तिकीट आहे. रविवारी या, तुमच्या घरातली वन डे ट्रिप काढा, 2-3 तासात परत येत आहे. तो नवीन राजवाडा बघून या. तिथं सुद्धा शाहू महाराजांची त्यांनी वापरलेली कपडे, त्यांचे दागिने, ते ज्या हत्तीवर बसून अंबारीत चांदीच्या बसायचे ती बसायची अंबारी, त्यांनी वापरलेली शस्त्र सगळं छान मांडून ठेवले. ते जे खेळ खेळायचे ते सोंगट्या असायच्या, परत ते वेगवेगळे खेळ होते बुद्धिबळाचे, ते सगळे तिथं आहेत. नीट बघून या. प्राणी त्यांनी जे शिकार केले ते, त्यांचा दरबार नवीन राजवाड्याचा. आणि राजवाडा म्हणजे काय असतो हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मग आता या शाहू महाराजांचं जे शिक्षण झालं त्या शिक्षणामध्ये त्यांना शिकारीचा नाद होता. गोष्ट ऐकणार आता? गोष्ट ऐकणार का सांगा? हा, आता हे शाहू महाराज एकदा दाजीपूरच्या जंगलामध्ये शिकारीला गेले होते. दाजीपूरच्या जंगलामध्ये कोणते प्राणी आहेत जरा सांगा ग. ऐकून माहितीये का तुम्हाला? दाजीपूरला जाताय बघा हिवाळ्यामध्ये रात्रीचं वन डे ट्रिप. गवा, अगदी बरोबर आहे. गवा हा मोठा प्राणी आहे, जाड जूड असा रेड्यासारखा असतो आणि त्याची ताकद खूप असते. बघितलं तरी आपल्या अंगाला असा थरकाप उडतो, भीती वाटायला लागते. आणि ते गवे असे फिरत असतात अजून सुद्धा बरं का, रस्त्यावरून इकडं तिकडं, म्हणजे पाणी पिण्यासाठी, भूक लागली तर आपल्याला शिकार शोधण्यासाठी फिरत असतात. अजूनही दाजीपूरच्या जंगलामध्ये काही गवे राखून ठेवलेले आहेत, काही मुक्त फिरतात. आणि एकदा ते दाजीपूरच्या जंगलात शिकारीसाठी गेले. मग ते शिकारीला जातील का? तर त्यांच्याबरोबर काही त्यांची शिकार करणारी मंडळी सुद्धा होतात. हातामध्ये भाला घेतलेले होते. शाहू महाराजांच्याकडे एक बंदूक होती. आणखीन एक त्यांच्या बरोबर माणूस होता मुख्य, त्याच्या पण खांद्याला बंदूक होती. आणि हे शिकार करायला गेले. आता शिकार घोड्यावर बसून करता येईल का? नाही. घोडे वगैरे त्यांनी बाहेर लावले आणि चालत, कारण जंगल असतं, जंगलात झाडं भरपूर असतात, झाडाच्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे शिकारी चालतच करावी लागते. मग शाहू महाराज त्यांच्या बरोबरचे सगळे लोक चालत चालत त्या जंगलातून निघाले. खूप वेळ फिरले पण या शाहू महाराजांना शिकार काही मिळाली नाही. मग लोक सगळे दमून गेले. मग शाहू महाराजांना आपल्या लोकांना त्रास पण दिलेला आवडत नव्हतं. पण काय झालं, त्यांना त्यांचा स्वतःचा जीव वाचवायचा होता आणि ती पडली. इकडं हा शेतकरी सुद्धा घाण्याघूम
झाडावर बसलेला त्यांचा तो सहकारी आला की घाबरत लगेच खाली. त्याला माहित होतं आता आपल्याला महाराज काय करणार, काय करणार, ओरडणार, रागावणार. आणि माहित होतं तरी पण तो घाबरत घाबरत खाली आला. शेतकरी पण घाबरून झालेला, कारण आयुष्यातील पहिल्यांदाच त्याला बंदुकीचा चाप पडून गोळी घातलेली. आणि मग महाराज त्याला म्हणाले, अरे वा शाबास, आज तू माझा जीव वाचवलास, पाहिजे काय बक्षीस तर तू माग माझ्याकडे. महाराज दिलदार होते, दानशूर होते, ते नुसती बक्षीस द्यायची, कुणी चांगलं काम केलं की लगेच बक्षीस द्यायचे. मग तो म्हणतो, नगजी महाराज मला काही नग. ते म्हणतात, असं कसं काय नग का, काय पाहिजे ते घे, तुला काय पाहिजे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, जमीन पाहिजे. ते तो म्हणतो, शेतकरी मला काहीही नको आहे. मग त्याला तिथला जो डोंगर आहे, तिथली जी जमीन आहे ते महाराज बक्षीस म्हणून देतात. बघा, त्यांनी जे शरीर कमावलं त्या शरीराच्या जीवावर एवढ्या मोठ्या अस्वलीशी त्यांनी हाताने तिला ढकललं होतं. आज तुम्हाला दप्तर उचलताना तुमचं काय दुखतेय, पाठ दुखतीये, हात दुखतोय ना, म्हणजे एवढी सुद्धा 5 ते 7 किलो वस्तू उचलायची आपल्या अंगामध्ये ताकद नाही. तर याच्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तुम्ही सुद्धा शरीर संपत्ती कमवली पाहिजे, मिळवली पाहिजे. घरी आई जे बनवते, शाळेत बाई जे सांगतात ते सगळे घरी बनवलेले अन्न पदार्थ खाल्ले पाहिजे. मग तुमच्या समोर येऊ नये कासून साधी पाल आली तर घाबरतोय आपण, काही घाबरायचं नाही. ती पाल भिंतीवरच जाते, कधी खाली येते, चुकून खाली पडली तर पटकन वर जाते. आपण कुणालाही घाबरायचं नाही, शक्यतो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठीच आपलं शरीर हे कमावलेलं असलं पाहिजे. कमवायचं म्हणजे सगळे पदार्थ खाऊन आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढवायची आहे. रोज सगळे पदार्थ, फळं, भाज्या सगळं खायचं आहे. आता ही झाली त्यांच्या शरीराबद्दलची गोष्ट. यानंतर आपल्या या बालसभेच्या अध्यक्षा, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ आत्रा मॅडम यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. कंटाळतात का नाही ना. बघा, आजची जी बालसभा कुणाकडे होती, इयत्ता 4थी च्या वर्गाकडे होती की नाही. तर बघा, माझ्या सर्व सहकारी शिक्षिका, इथे प्रतिकृपामध्ये बसलेले शाहू महाराज, त्यांचे पालक आणि तुम्ही विद्यार्थिनींनो, आपल्याला आज इथं बालसभा जी झालेली आहे ती 4थीच्या वर्गाने घडवून आणलेली आहे. अतिशय सुंदर सकाळी शाळा होती की नाही. पूर्वी आपल्याला मागच्या वर्षीपर्यंत सुट्टी दिली जायची, पण यावर्षीपासून त्यांनी थोडा बदल केला आणि हा बदल खरोखर चांगला आहे. कारण इतक्या मोठ्या थोर लोकांचं जे स्मरण करायचं असते ते सुट्टी घेऊन घरामध्ये बसण्यापेक्षा आपण त्या त्या दिवशी त्यांचं स्मरण करणं हे अतिशय चांगलं आहे. होय की नाही. त्या दिवसाचं महत्व त्या दिवसालाच असतं की नाही, बरोबर आहे की नाही. आपण एखादा कार्यक्रम ठरवतो, मग तो कार्यक्रम त्या दिवशीच झाला तरच त्याचं महत्व असतं. मग आज आता आपल्या कोल्हापूर नगरीच्या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे आणि मग हा जयंतीचा कार्यक्रम आजच घडवून आणावा असं शासनाकडून सांगण्यात आलं. आणि त्यानिमित्त आज सकाळची शाळा होती, पण सकाळची शाळा असून सुद्धा इथं अतिशय सुंदर नियोजन असं करण्यात आलेलं आहे. फलक लेखन छान झालं, तर फोटोपूजनाची तयारी झाली. हे इथे बसलेले शाहू महाराज आहेत, त्यांना सकाळी सकाळी त्यांच्या पालकांनी अतिशय सुंदरपणे तयार करून आणलेलं आहे. हे सगळ्यांचं काय आहे, कौशल्य आहे, कौतुक आहे. आणि नंतर आपल्या उल्पे टीचरांनी किती सुंदर माहिती सांगितली. सांगा, आपल्याला शाहू महाराजांच्या सर्वसाधारण गोष्टी माहिती आहेत, पण आम्हाला सुद्धा थोडंसं ऐकताना जाणवलं की थोडीशी वेगळ्या पद्धतीची जोड त्याला दिलेली आहे. आणि ह्या गोष्टी डिटेलमध्ये त्यांनी वाचलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी डिटेल अगदी पुराव्यानिशी म्हटल्यासारखं त्यांनी ती माहिती सुंदरपणे सांगितलेली आहे. संपूर्ण शाहू महाराजांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे. आपण शाहू महाराजांना पाहिलं नाही, पण खरोखर शाहू महाराज असेच असतील
हे आपल्या उल्पे टीचरांच्या भाषणावरून आपल्याला समजलेलं आहे. समजले ना? खूप गोष्टी आहेत त्यांच्या, पण आपण इथं सगळ्या गोष्टी काही सांगू शकत नाही. तर शिक्षकांना मी एकच सांगते की शाहू महाराजांच्या आणखी इतर गोष्टी आहेत त्या वर्गामध्ये जरा मुलींना रोज एक गोष्ट. आता व्याख्यानमाला आपल्या कोल्हापूरमध्ये आयोजित केली जाते दरवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या आधी. तो सप्ताह साजरा केला जातो व्याख्यानमालेचा, आणि तिथं बरेच लोक जातात व्याख्यान ऐकायला. शिक्षकांनाही आवाहन केलेलं असतं त्यांनी जाण्यासाठी. मग तिथं काही आपल्याला सारखं जाणं होत नाही, पण निदान आता तुम्ही मुली लहान आहात, तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये शिक्षकांनी मुलींना थोडक्यात त्यांची माहिती गोष्टीवजा रोज सांगावी असे मी शिक्षकांना एक आवाहन करते. आणि माझं हे 2 मिनिटाचं मार्गदर्शन संपवते. धन्यवाद. यानंतर आभाराचे गोड काम करण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण कुमारी मनवा तोरसकर. फुला फुलांचे रंग बघता मन हरपले, फुला फुलांचे रंग बघता मन हरपले, आजच्या या मंगल प्रसंगी आभार मानते आपले, आभार मानते आपले. मी कुमारी मनवा सुनील तोरसकर, इयत्ता 4वी अ ची विद्यार्थिनी या ठिकाणी आभाराचे गोड काम करण्यासाठी उभी आहे. नभी चंद्र सूर्य तारे, नभी चंद्र सूर्य तारे, सारे मिळून जय घोष करती, श्रीखंडात गाजत राहे, अशी शाहू महाराजांची कीर्ती, अशी शाहू महाराजांची कीर्ती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त आज ही बालसभा घडवून आणण्यासाठी आपल्या हेड टीचरांनी परवानगी दिली. बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्याला बहुमोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माझी मैत्रीण त्यांना फुलांची वेणी अर्पण करेल, तिचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. तसेच सौ उल्पे टीचर यांनी आम्हाला राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल छान माहिती सांगितली. त्यांच्या जीवनातील प्रसंग गोष्टी रूपाने सांगितले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. माझी मैत्रीण त्यांना फुलांची वेणी अर्पण करेल, तिचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. तसेच आजची ही बालसभा घडवून आणण्यासाठी सर्व टीचरांनी, पालकांनी व मावशींनी सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. आणि माझ्या